विद्यार्थी मैत्रिणींनो, मागील तासिकेत आपण आपलं अस्तित्व गृहीत धरणे, आपल्या श्वासाचे भान न ठेवणे पाहिलं. लेखक म्हणतात, श्वास हा शरीर आणि मन जोडणारा सेतू आहे. त्याचे जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे इथपर्यंत आपण शिकलो होतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक क्षणाची आपण दखल घेतली पाहिजे. त्याचा आनंद, दुःख अनुभवला पाहिजे. देवाने आपल्याला दृष्टी दिली आणि आपल्यासाठी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. पण आपल्याला दोघांचंही कौतुक नाही, ना सृष्टीचं ना दृष्टीचं. आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचे आपल्याला भानच नाही. इथे येऊन आपण थांबलो होतो. त्यानंतरचा पान नंबर 11 पहा. 10 नंबर पानावरचं आपलं थोडंसं राहिलं आहे. आपलं अस्तित्व ही एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगाचं खडतर तपस्येनंतर हा मानव जन्म लाभला आहे. लेखक म्हणतात, आपलं अस्तित्व ही कमालीची गोष्ट आहे, एक अद्भुत सत्य आहे आणि सापेक्ष आहे आणि सत्य पण आहे. ते 18 योनीतून असं म्हटलं जातं की खूप योनीतून आपण मानव एक योनीतून दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत जातो. तेव्हा कुठं 18 लक्ष योनीतून पार केल्यानंतर मानवाला म्हणजे मनुष्याला हा मानव जन्म मिळतो. हेच आनंदाचं एक सबळ कारण आहे. आपलं आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे किंवा अभिव्यक्ती आहे. आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला कोणी बोलवलं असेल आणि आपण त्यावेळेस पोचू नसेल शकलं त्यावेळेस, तर ती व्यक्ती आपलं येण्याची आतुरतेने वाट बघत असते आणि आपण तिथे पोचलो की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतो. म्हणजे आपलं असणं ही आनंदाची गोष्ट आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. याची काही स्पष्ट कारणं असतात. लेखक सांगतात, एखादी पुष्कळ वेळेस असं गोष्ट घडते की आनंदाची गोष्ट आहे पण आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही किंवा आपण घेत नाही, कारण अनेक गोष्ट असू शकते त्याच्यासाठी. एखादं नाट्य त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. बरोबर आहे की समजा माझ्यापेक्षा दुसऱ्या कलाकाराने अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे हे आपल्याला माहीत असूनही जर माझी निवड झाली असेल आणि आपल्याला जर ते बक्षीस मिळालं असेल तर आपल्याला तेवढा आनंद होत नाही. ती रुखरुख मनात राहते आपल्याला. रुखरुख म्हणजे कुठेतरी असं वाटत राहतं की हे बक्षीस मला मिळायला नको होतं. ज्या व्यक्तीवर त्याचा हक्क आहे तिला ते मिळायला हवं होतं. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. म्हणजे आपल्या अंतःकरणातून आपल्याला वाटलं पाहिजे की ही गोष्ट अतिशय खरी आहे, मग आपला आनंद पहा. एकदम आपल्याला लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. पुष्कळदा लोकांसाठी म्हणून पेढे वाटले जातात, नाही का. पुष्कळदा रिझल्ट लागल्यावर पेढे, आपला आनंद तर असतोच, पण काही जणांना आनंद म्हणजे आपण पेढा नेऊन दिला तर त्याचा जो आनंद असतो, तर म्हणून ते म्हणतात खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला जर खरंच आनंद कशामुळे मिळतो हे बघायचं असेल तर त्यांनी एक सोपी गोष्ट सांगितली. तुम्हाला जेव्हा खूप आनंद होतो ना, अगदी खराखुरा, तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. अंडरलाईन करून घ्या. केव्हा निखळ किंवा सत्य आनंद केव्हा मिळू शकतो, तर तुम्हाला जेव्हा वाटेल की हलकं हलकं खूप आनंद झालं की पहा ना तुम्ही, आपण स्वतःशीच एक गिरकी काय मारतो, उगाचच काय गाणं गुणगुणतो, उगाचच इकडून तिकडे फिरत असतो, तेव्हा आपल्याला खरंच कुठेतरी आनंद होतो अंतःकरणापासून. म्हणून लेखक म्हणतात, तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरची सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हवी. ईर्ष्या, असूया तर आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. राग, द्वेष म्हणजे कधी कधी रस्त्याने, मी सांगितले तुम्हाला की पावसाळ्यामध्ये रस्त्याने पाणी साचलेलं असतं. एखादी व्यक्ती तिथे जाताना पडली किंवा तुमची मैत्रीण पडली तर आपल्याला उलट आनंद होतो. तिला आपण पटकन उचलायला वगैरे जात नाही, खूप हसून घेतो आपण. बरी जिरली, नवीन नवीन ड्रेस घालून येते ना. मग ही काय असूया आहे तिच्याबद्दलची.
तिच्याबद्दलचा कधी कधी मला चिडवते ना, मला बोलतेस ना, बघ कसं जिरली आता, असं येऊ शकतं. पण लेखक म्हणतात तुमच्या मनामध्ये जर कुठे ईर्ष्या असेल, असूया असेल, तर मग खरा आनंद मिळेल का तुम्हाला? मिळणार नाही. म्हणून हे सगळे राग द्वेष विरघळायला हवेत. मग पहा तुम्ही खरा आनंद कसा मिळतो ते. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली वैषम्य वाटत राहतो. वैषम्य दुःख होतं कधी कधी, पुष्कळदा असंही पण, की आपल्याला बक्षीस मिळतं आणि आपल्या मैत्रिणीला किंवा 2 आपल्यापेक्षा जास्त बक्षिसं मिळाली तर आपल्याला उगाचच कुठेतरी हो मोठे माटे, ओ डिंग मारते वगैरे असं तुम्ही म्हणता की नाही. म्हणजे खरा आनंद मिळतो का? ठीक आहे ना, तिची पात्रता होती म्हणून तिला ती 4 बक्षिसं मिळाली असं आपण आपल्या मनाला ठामपणे सांगतो का? नाहीच सांगत. उगाचच आपण त्याच्याबद्दलचा द्वेष करतो. तुम्ही आता हे समाजामध्ये पहा, कुठेही पहा, उगाचच एकमेकांचे द्वेष राग करत असतात, एकमेकांशी तुलना करत बसतात. अरे तुम्हाला जे काही देवाने दिलं आहे त्यात समाधानी राहा ना. पण आपण तर समाधान मानायला तयार नसतो. मग त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला 1-2 बक्षिसं मिळाली आणि आपल्या मैत्रिणीला एकही बक्षीस नाही मिळालं, एक वेगळा आनंद असूया. म्हणजे की अरे वा बरं झालं याला बक्षीस मिळालं नाही ते, असं व्हायला नको. याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतःला आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणे हे ज्यांना महत्त्वाचं असतंय ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. अंडरलाईन करून ठेवा. लेखक म्हणतात स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्याच्याला महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. असतात अशीही लोक समाजामध्ये, तुम्ही पाहत असेल की मला तर ते मिळत नाही ना, पण मला नाही मिळत तरी दुसऱ्यालाही मिळायला नको, असं हे असतं. ईर्ष्या असते त्याच्याबद्दल. आणि मग त्याला मिळालं नाही की आपल्याला खूप आनंद होतो. माझ्यापेक्षा कमी मार्क, मला कमी मार्क मिळाले पण माझ्या एवढेच मार्क जर माझ्या हुशार मैत्रिणीला मिळाले तर तुम्हाला एक वेगळा, हां बरी जिरली, कशी कमी मार्क पडले, खूप डिंग मारत होती, हुशार, खूप अभ्यास करताना दाखवत होती, आता कशी जिरली, असं सहज म्हणतो आपण. पण हे चुकीचं आहे. ते आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. लेखक म्हणतात की खरा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर पोचला जात नाही बरं. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला सुद्धा शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. जेव्हा आपण खरे आनंदी असतो ना, तेव्हा आपल्याला सगळीकडे कसं दिसतं? मी एक चष्मा तुम्हाला सांगितलं, ज्या रंगाचा आपण चष्मा लावू त्या रंगाचं जग दिसतं, असं मी एका तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तसंच आहे की समजा मी आनंदी असेल तर माझं चित्त कसं पाहिजे? शुद्ध असतं. माणूस खऱ्या आनंदात असतो केव्हा? खरा आनंद हा मनाला हलकंच नव्हे तर तुमचं चित्तसुद्धा शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखं सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासे झालेला आनंद झालेला सर्वांना वाटावा असं वाटत असतं. हो ना, तुमच्या इथे वाढदिवस वगैरे करतात की नाही, आपण मुद्दाम सगळ्यांना बोलवतो. खाणं पिणं हसी मजा चालू असते. कशासाठी? की आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण दुसऱ्यांना बोलवत असतो. काही काही जण आपल्या ऐश्वर्याचा शो करण्यासाठी पण वाढदिवस साजरे करतात, वेगवेगळे कार्यक्रमही साजरे करतात. पण असं असायला नको. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करायची नसते. त्यांचं म्हणणं की तुम्हाला स्वतःच्या मनात मावेनासा होणारा आनंद आपण इतरांना वाटला तर तुम्हाला खरा आनंद मिळेल. पण काही काही जण नुसता प्रदर्शन करण्यासाठी किंवा माझ्याकडे किती ऐश्वर्य आहे दाखवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. पण हे चुकीचं आहे. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. असं पण पुष्कळदा होतं की कवाडं म्हणजे दारं, की आपल्याला इतकं काहीतरी समोरच्याचं खटकतं
त्याने कितीही चांगली गोष्ट केली, कितीही चांगला बोलला, तरी आपण आपलं त्याच्याशी बोलायला तयार असतो. म्हणून तसंच आहे की आयुष्यात असंही काही घटना घडते की आपल्याला इतका वैताग येऊन जातो आयुष्याचा की आपण आनंदासाठी सुद्धा आपल्या मनाची दारं बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणूस दुःखातून बाहेर येत नाही, त्याचं कारण ते दुःखाला बाहेरच जाऊ देत नाही. लेखक म्हणतात की एखाद्या माणसाला खूप प्रचंड दुःख झालं कशाचं, तर खूप दिवस त्या दुःखातच माणूस अडकून असतो. पण लेखकांना वाटतं की ते दुःख तुम्ही मनातून बाहेर तर काढा. आपल्या मनातलं दुःख आपण बाहेर जाऊ देत नाही, म्हणून माणूस दुःखातून लवकर बाहेर येत नाही, सतत त्या दुःखात बुडलेला असतो. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बरोबर आहे ना. हृदयातली दारच जर तुम्ही बंद करून ठेवली, त्याच्या आयुष्यामध्ये येणारा आनंद त्या जर आतमध्ये येऊनच नाही दिला, तर हृदयातलं दुःख तुमच्या हृदयातच राहील. बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनामध्ये आनंद शिरण्यासाठी त्यातलं दुःख जर बाहेर काढाल तर आनंद आतमध्ये प्रवेश करेल ना. मोकळी जागा लागेल ना त्याच्यासाठी, नाही तर दुःखाने भरलेलं तुमचं हृदय, तो बिचारा राहणार कुठे? म्हणून तो म्हणतो तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळीची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही, त्याला राहायला जागाच नाही आहे ना मुळे. आनंदाची खुल्या दिलाने स्वागत करावं लागतं. आनंदाला एकदम हसून त्याचं स्वागत करावं लागेल तुम्हाला, की त्याच्यासाठी तुम्हाला हृदयाची दारं उघडावी लागतील. एकदा का हृदयाचं तुम्ही दार उघडलं की आतलं दुःख बाहेर पडलं, मोकळी झाली जागा, टेन्शन वगैरे सगळं निघून गेले बाहेर, आतमध्ये आनंद प्रवेश करेल. मोकळ्या जागेमध्ये तो विहार करेल. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. लेखक म्हणतात की पुष्कळदा जेव्हा शेतकरी पेरण्या वगैरे करतो ना आणि पावसाची वाट बघत बसतो, पावसाची वाट बघणं हेच त्याच्या हातात असतं. पाऊस पाडणं त्याच्या हातात आहे का? नाही. पण तसं नाही आहे आनंदाचं. आनंद आपण निर्माण करू शकतो, कारण पाऊस जरी त्यांच्या हातात पाडणं शक्य नाही तरी आनंदाचा पाऊस मात्र आपण सहज पाडू शकतो की नाही. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. म्हणजे आनंदाची वाट पाहत बसू नका, आनंद तो निर्माण करा. आणि आनंद निर्माण कसा नैसर्गिक होऊ शकतं हे सगळं, त्याच्यासाठी तुमचं चित्त तेवढं आनंदित पाहिजे, तुमच्या मनाची तयारी पाहिजे. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कोणी तो देईल याची वाट पाहायची नसते. कारण आपण सुद्धा दुसऱ्यांना आनंद वाटू शकतो. मला आनंद आणून देईल कशी अशी ही वस्तू नाही आहे बरं काही. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदात तोटा अशी अवस्था होते. लेखक म्हणतात की एकदा आनंद कोणत्याही छोट्याशा गोष्टीत आपण आनंद घेऊ शकतो. एकदा का आपल्याला जमलं हे की या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवायला सुरुवात केली की मग आपल्याजवळ आनंदाचा तोटा नाही अशी अवस्था होऊन जाते आपली, की जिकडे तिकडे आपल्याला आनंद दिसतो. आपल्याला पहा ना, तुम्ही महाविद्यालयात येताना 11:45 झाले की लगेच तुम्ही होता. आता रागवतात मॅडम आपल्याला उशिरा यायला. पण तुम्ही हे म्हणता का, अरे मी उशिरा गेलो आहे, मला रागवणार नाही मॅडम. आपण प्रार्थनेला उपस्थित नाही, गृहपाठ दिलेला असतो आम्ही तुम्हाला, प्रकल्प दिलेले असतात. ज्या 12वीच्या आता तुम्ही 12वीत प्रकल्प तुम्हाला सबमिशनची तारीख दिलेली असते. आम्ही त्या सबमिशनच्या तारखेला तुम्ही जर सबमिट केलं तर आम्ही तुम्हाला काहीच रागवणार नाही. पण तुम्ही तसं करता का? नाही. तुम्ही ती तारीख उलटून गेल्यावर मग केव्हा तरी आणून देणार, मग केव्हा तरी तपासून घेणार, मग मात्र आम्ही रागवल्याशिवाय. मग अशा वेळेस तुम्हाला दुःख, ह्या मॅडम खूपच रागवतात. असं नाही, असं होत नाही. आनंद हा तुम्हाला निर्माण करायचा आहे. मग दिलेल्या तारखेला सबमिट करा, मॅडम तुमची प्रशंसा करतील, कौतुक करतील, मग तो मिळालेला आनंद वेगळा असतो. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. लेखक म्हणतात आनंद हा तुमचा स्वभाव असला पाहिजे,
की कोणत्याही गोष्टीत मी निराश होणार नाही, कोणत्याही गोष्टीत, छोट्याही गोष्टीत मी आनंद मिळवीन. आनंदात राहण्याची सवय लावा. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळच नसतो, हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे उलटं व्हायला हवं. लेखक म्हणतात की दुःखासाठी की मी हे नाही करू शकलो, ते नाही करू शकलो, डमकं नाही देवा मला तू दिलं नाही, हे नाही, अशा अनेक सबबी आपण सतत सांगतो. मग आनंदासाठी आहे का आपल्याजवळ? की मला कशामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी मी करतो का? सतत त्या गोष्टी करत राहिल्या तर मी त्यांनी तुम्हाला पहिल्या 2 पॅरेग्राफमध्ये सांगितले, ईर्ष्या सोडा, असूया सोडा, दुसऱ्यांची टिंगल टवाळी करणं सोडा, उगाच कोणाकडे पाहून कुच्छितपणे हसू नका. उगाचच आपण आपल्याच मैत्रिणीची टिंगल टवाळी करत राहतो आणि एक वेगळा आनंद घेत राहतो. आणि मग काही वेळाने तीच वेळ आपल्यावर आल्यावर मग आपल्याला दुःख होतं. मग अशी वेळ येऊच देऊ नका ना. तुम्हाला आनंद राहण्याची सवय लावून घ्या. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी, दुसऱ्याचं काय चांगलं आहे याचं कौतुक आपण जर सहज केलं, तोही तुमचं कौतुक करेल आणि मग तुम्हाला वेगळा आनंद मिळू शकतो. आनंद होणे, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं, दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. त्यांचं वाईट वाटणं हे दुर्मिळ करून टाकावं. कोणत्याही गोष्टी म्हणजे छान वाटलं, किती छान वाटलं. एखादी व्यक्ती आपल्या इथे, आपल्याला असं वाटत की व्यक्ती आपल्याकडे येऊ नये, पण ती आली, तर मग अशा वेळेस त्याची चिडचिड करण्यापेक्षा आपण आलात का, या बसा सर, काय काम आहे, इतकं छान जर तुम्ही त्यांचं स्वागत केलं तर तुम्हाला होणारं दुःख कमी होऊ शकतं. वाईट वाटणं हे दुर्मिळ करून टाका. दुर्मिळ म्हणजे कधीतरीच वाईट वाटलं पाहिजे तुम्हाला. एरवी प्रत्येक गोष्टीचा आनंद व्हायला हवा. सौंदर्य जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत आहे. म्हणजे आता नुसतं खूप सारं सौंदर्य, त्यांचं म्हणणं की सृष्टी खूप सौंदर्याने नटलेली आहे, हे केव्हा समजू शकतं? तुमची दृष्टी पण तशीच लागेल ना, सौंदर्याने भरलेलीच लागेल की नाही. नाहीतर आपल्याला सकाळी उगवलेलं तेजस्वी सूर्यनारायण बघण्याची सुद्धा इच्छा नसते, त्याच्यात आपल्याला काहीच दिसत नाही. म्हणून ते म्हणतात की तशी वृत्ती बनवून घ्या. तुमचा तसा स्ववृत्ती म्हणजे काय, तुमचा स्वभाव असला पाहिजे आनंद घेण्याचा. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ते आनंद घेण्यात दररोज तरबेज असतात. लहान मुलं पाहत, त्यांना कितीही रागवा, काहीही करा, पण ते आपल्यावर चिडत नाहीत, काही करत नाही, म्हणत नाहीत आपल्याला. उलट ते आपल्या आनंदामध्ये, आपल्या खेळण्या बागडण्यामध्ये खुश. असं इतकं आपण सहज असलं पाहिजे. म्हणूनच आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकून उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. त्यांनी एक गोष्ट सांगितलं, अशा सगळ्या चिमण्या बसलेल्या असतात. लहान मुलं तिथे खेळत गेली तर त्यांना काय वाटतं, ती चिमणी पटकन पकडावी. पण काय होतं, त्यांनी असा हात समोर केला की चिमणी बिचारी घाबरून उडून जाते. आणि ह्या मुलांना खूप मजा येते त्याच गोष्टीची. ते टाळ्या वाजवून वाजवून ती मजा घेत असतात की बापरे पहा, मी हात वर केला, समोर केला की चिमणी उडून गेली. याच्यात म्हणजे पहा, खरं तर ॲक्च्युली त्यांना ती चिमणी पकडायची असते, तिला त्या गोजीरवाण्या चिमणीला हात लावायचा असतो. पण ती चिमणी माणूस कोणी आपल्याजवळ येतो आहे, आपल्याला हात लावत आहे म्हणून घाबरून उडून जाते. पण याचं दुःख होत आहे का छोट्या छोट्या बाळांना? नाही, ते टाळ्या वाजवून वाजवून ती चिमणी कशी वर उडाली हे दाखवण्यात दंग असतात. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. हीच तर आनंद छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. लेखक म्हणतात, आनंद तुम्ही काय करा, छोट्या छोट्या गोष्टीत मिळवत राहा. मोठी गोष्ट येईल मग मला मोठा आनंद मिळेल असं वाट पाहत बसू नका आणि मग नुसतं तुमचं रटाळ आयुष्य चालू राहील. म्हणून तेव्हाच आनंद घ्या. आनंद कणाकणाने टिपायचा असतो. लेखकांचं म्हणणं आहे की तुम्ही आनंद कसा टिपा, कणाकणाने, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनाने हवा असतो, नाही का.
आनंद कसा असतो, हवा असतो आपल्याला खूप एकदम प्रचंड आनंद झाला पाहिजे, खुश होऊन गेलो पाहिजे. पण हा आनंद मिळवायचा कसा आहे, तुम्हाला क्षणाक्षणाने मिळवायचा आहे, टिपायचा आहे, कणाकणाने गोळा करायचा आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. माणूस कसा आहे माहीत आहे, की एक मन आहे आपल्या इथे, खाईन तर मी तुपाशीच खाईन, तूप साखरच खाईल, नाहीतर मी उपाशी राहील असं होणार नाही. मला जेवढा कणभर का आनंद मिळतो आहे ना, मी कणभरच साठवून घेईल. मला एक क्षण आनंदात घालवता येतो आहे ना, तर मी एक क्षण आनंदात घालवेल. उगाच त्याच्याशी पंगा घेणार नाही. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराणे, अशी चौकी परिस्थिती आहे की लेखक म्हणतात निसर्गामध्ये तर सगळीकडे आनंदी आनंद भरून राहिला आहे. की देता किती घेशील, माणसा तुझ्याजवळ फक्त 2 हात आहेत, या 2 हातांनी किती 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 आनंद घेऊ शकशील. निसर्ग तर आपल्या खुल्या दिल्याने पूर्ण चहूकडे आनंद भरून ठेवलेला आहे. तुला जितका आनंद लुटता येतो निसर्गाकडून तितका तू लुटून घे. हिवाळ्यातल्या कोवळ्या आनंदाचा आनंद नाही का, हिवाळ्यातलं पहा ना, थंडी पडलेली आहे, थंड वारे झोंबतात आहे अंगाला. अशा वेळेस अंगावर आपल्याला उन्हाची तिरीप आली तर किती छान वाटतं. श्रावणातील रिमझिम नाही का, बारीक पाऊस चालू असतो श्रावण महिन्यामध्ये. त्या पावसामध्ये आपल्याला मस्त फिरावंसं वाटतं. बारीक 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 अंगावर तुषार येत असतात पावसाचे. चांदण्या रात्री भटकण्याचा आनंद. पूर्ण आकाशभर शुभ्र चांदणे पसरले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये शांतपणे फिरायला जातो. केवढा आनंद. झाडाचे नुसते आकार पाहत फिरलं तर विविध रंगाची झाडं आहेत सृष्टीमध्ये, वेगवेगळ्या आकाराची झाडं आहेत. ती नुसती झाडं पाहत पाहिलं तरी तुम्ही थक्क होऊन जाल. हिरव्या रंगाच्या नुसत्या छट्या पाहिल्या तरी बाण अर्पून जाल. लेखक म्हणतात निसर्गाने किती काय काय दिलं आहे पहा. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेड लागला येतो. म्हणजे त्या छटा याचा सूर्याचा जसा जसा प्रकाश बदलतो ना, तसतशा त्या छटा पण बदलत जातात. तर वेळ लागण्याची वेळ येते आपल्याला. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातल्या आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. लेखक म्हणतात निसर्गाच्या सानिध्यात राहून जो आनंदी होऊ शकत नाही ना, अशा माणसांनी आनंदाला विसर्ग म्हणजे पूर्ण विराम द्यावा. म्हणजे तो कधीहीच आयुष्यामध्ये आनंदी होऊ शकत नाही. त्यानंतर लेखक म्हणतात पहा, संगीताच्या 7 सुरांमध्ये जर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. संगीताचे सूर कोणाकोणाला आवडतं पहा. आपला तर ब वर्ग आहे, संगीत शिकणाऱ्या मुली आहेत. नुसतं गाणं ऐकलं तरी कितीतरी आपण सगळा ताण नाहीसा होतो आपल्यावर. म्हणून ते म्हणतात 7 सुरांमध्ये 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरला आहे. आपलं शास्त्रीय संगीत तर आनंदाची इस्टेटच आहे. शास्त्रीय संगीत तुम्हाला लोकांना आवडत नाही. तुम्हाला कोणती गाणं आवडतात समजा, धगडदिगा धबड 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 आरडाओरडा करणारी गाणं. पण ते म्हणतात कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणावं लागलं. या लोकांचे एवढ्या मोठमोठ्या कलाकारांचे शास्त्रीय संगीत मला ऐकायला आज मिळतं. हा केवढा स्वर्गीय आनंद आहे. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसा. माझ्या हृदयाला आनंद मिळतो, माझ्या आत्म्याला जो आनंद मिळतो यापेक्षा वेगळा आनंद नाही. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तर ऐकता येतं ना. हो ना, असंही होऊ शकतं की आपल्याला गाणंच म्हणता आलं पाहिजे असं आहे का. आपण नाही गाता आलं तर आपण शांतपणे ऐकू तर शकतो, रसिक तर राहू शकतो तेवढे. कलाकार मंडळी खरी जगता ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकलो तर एक वेगळ्याच विश्वात वावरता येईल नाही का. कोणतीही कला का, चित्रकला, गानकला, रांगोळ्या, कोणती अशा इतक्या वेगवेगळ्या कला आहेत जगामध्ये की त्या कलेशी जर आपण दोस्ती केली तर आपल्याला आनंदाची कधीही कमतरता पडणार नाही. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. आपण जर त्या कलेशी दोस्ती केली तर काय करू, आपण नवीन नवीन निर्मिती करू आणि मग काय होईल, आपलं आनंदाशी नातं जुळल्या जाईल. या आनंदाची जात एक वेगळीच असते. पण कलावंत होता नाही आलं तरी रसिक होण्याचा आपले अधिकार कोणीच नाकारू शकत नाही.
नाही, एखाद्याला नाही करता येणार या सगळ्या गोष्टी. मग आपण दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कलाकृतीला त्याचं तोंड भरून कौतुक तर करू शकतो, किंवा त्या सुंदर कलाकृती डोळ्यांनी पाहू तर शकतो, किंवा ते सुंदर गाणं कानाने ऐकू तर शकतो शकतो की नाही. मग आपण रसिक व्हायला काय हरकत आहे. त्याचाही आनंद एक वेगळा मिळतो आपल्याला. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असते. त्यांचं म्हणणं की मला नवनिर्मिती करायची आहे, मला बांधकाम करायचं, मग ताजमहालच बांधला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही दिवाळीतला ते हे बांधतात की नाही, दिवाळीमध्ये किल्ले वगैरे, मग छोटासा किल्ला तर बांधायला मदत तर करा. तेव्हा जेव्हा आपण ते माती विटा याच्यात दगड गोळा करून जो किल्ला बांधण्याला मुलांना मदत करतो ना, तो आनंदही काही और असतो. त्यानंतर लेखक म्हणतात शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो, नाही का. मानव हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. मरेपर्यंत तो विद्यार्थी दशेत राहू शकतो. म्हणजे तो आयुष्यभर नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. तुम्ही जे काही शिकलं आहे त्यांना ते दुसऱ्यांना शिकवणं, याच्यातही एक वेगळा आनंद आहे आपल्याला. हा आनंद आपण किती घेतो. नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कोणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून तर पहा. लेखक म्हणतात की आई रागवते, बाबा रागवतात, काहीतरी शिकलं पाहिजे, नाहीतर लोक आपल्याला अडाणी म्हणतील म्हणून आपण शिकत असतो. पण असं नका, नाईलाजाने किंवा परीक्षा देण्यासाठी मला हे अभ्यास केला पाहिजे असं नका शिकू. नाही, मला हे शिकायचं आहे, मला ह्याच्यातून काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तर शिकून पहा. हा आनंद एक वेगळा असतो. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कशा शकतात. हे मला न उलगडलेलं कोडा. लेखक म्हणतात की माणूस हौस म्हणून एखादी गोष्ट करत असतो, मग हे विसरतो का तो? कधीच विसरत नाही. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हाच असतो. पोट्या पाण्यासाठी उद्योग अंडरलाईन करून ठेवा. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं साधं गणित आहे. अगदी साधं गणित मांडलं आहे लेखकाने आपल्यासमोर, की पोट पाण्यासाठी आपण उद्योग करत असतो, सर्व्हिस करतो, नाही का. कारण त्याच्यातून आपल्याला पैसे मिळत असतात. आणि आनंदासाठी आपण काय करतो, छंद जोपासत असतो. आणि हा छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा, कोणाला पक्षी निरीक्षणाचा, कसलं वेड घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. एक वेगळा आनंद असतो. काय, रस्त्याने जाताना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दगड दिसतात, मग ती वेगळी दगड गोळा करण्याचाही छंद असतो. कोणाला तिकीट गोळा करण्याचा छंद असतो, कोणाला नाणी गोळा करण्याचा छंद असतो. आपला छंद ते अगदी मन लावून वेड्यासारखं जपत असतात. म्हणून का त्या लेखक म्हणतात त्यातच त्यांना जो उत्साह आहे वेगवेगळं काम करण्याचा, त्याच्यात त्यांचा आनंद दडलेला असतो. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं. तुम्हाला जर आनंद मिळवायचा आहे तर थोडंसं वेड्यासारखं वागलं तर काहीही बिघडत नाही. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. आपला छंद, आपलं वेड जगण्यासाठी मग शहाण्यासारखंच वागलं पाहिजे असं नाही. ठीक आहे बेटा, थांबूया आपण. याच्या पुढचं मी पुढील तासिकेत घेते.